हा लोकशाहीचा देश म्हणून भारताकडे बघितलं जातं. संपूर्ण जगामध्ये जर लोकशाहीने चालणारा देश असेल तर भारत. पण आज अशी परिस्थिती झाली आहे की आज गेले कित्येक वर्ष लोकशाही कुठेतरी लोप पावली. लोकशाही कुठेतरी मरत चालली. संविधानावर घाला आलाय. प्रत्येकाच्या हक्कावर गदा येत चाललेली. मुळात स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीला खरं म्हणजे कुठल्याच पक्षाची कुठे कशी एकी होईल, कशी आघाडी बनेल हे पण सांगता येत नसतं. स्थानिक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जोरावरच या निवडणुका लढल्या जातात. आणि तिथं जर एखाद्या केंद्रात सत्ता असलेला पक्ष जर तिथे जर दबाव आणत असेल आणि एखाद्या अपक्षावर, तर ही मोठी खरी म्हणजे लोकशाहीची विटंबना आहे. ही शोकांतिका आहे मोठी. आणि याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आणि त्याचा अनुभव आम्ही सुद्धा घेत आहोत. दबाव आला म्हणजे आमच्या प्रचारामध्ये बऱ्याचशा अडचणी निर्माण झाल्या. आमची जी सभा आहे, जी 12 तारखेची सभा आहे, ती त्यांच्या नियमात आम्ही तिथे नियमावली सगळी पाळून आम्ही अर्ज केला होता. आणि ती कुठेतरी आम्हाला तिथे डावललं जात होतं. 3 दिवसापूर्वी मी तर ठाण मांडून दोन्ही ठिकाणी निवडणूक अधिकारी आणि वॉर्ड अधिकारी दोन्हीकडे ठाण मांडून बसलेलो. पहिला तर सांगितलं जात होतं की त्यांना देऊन टाकले. पण मी जेव्हा तारखा चेक केल्या तेव्हा तारखा चेक केल्यावर असं मला निदर्शनास आलं की ते नियमाला डावलून केलं जाते. आम्ही मग तिथे ठाण मांडून बसलो. निवडणूक अधिकाऱ्याच्या आणि वॉर्ड अधिकाऱ्याच्या निदर्शनास ती चुकी आणून दिली. आणि मग कुठेतरी 3 दिवसानंतर आज दुपारी मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमचं हे, कारण पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीसवाले म्हणतात समोरच्यांनी पैसे भरलेत. जोपर्यंत निवडणूक अधिकाऱ्याकडून त्याला मान्यता येत नाही, चलन भरलं घेऊन त्याचे आमच्याकडून पैसे स्वीकारले, पोलीस स्टेशनला कुठल्या बेसवर हे केलं. मग आज त्यांनी मला दुपारी कळवलंय की आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा कळवलेलं आहे आज. आणि आमच्या निवडणूक अधिकाऱ्याने, तो आमचा मुख्य अधिकारी आहे, त्याच्या वतीने आम्ही पत्र सुद्धा आज निवडणूक मुख्य अधिकाऱ्याला दिले की हा गोंधळ थांबवा आहे, हे कुठेतरी त्रासाचा आम्हाला आहे, ते थांबवा. याचा आज आमचा रितसर पत्र सुद्धा त्यांना गेलेलं आहे. मला त्यांनी दुपारी कळवलं की आज आम्ही तुम्हाला नियमात बसवून पूर्णपणे सभेला परवानगी देत आहोत. ठीक आहे. आज तर म्हणाले मी तुमच्याच वतीने निवडणूक अधिकाऱ्यांचे आयोगाचे आभार मानेन की देर से आहे पण आम्हाला न्याय. पब्लिक सब जानती है, आम्हाला सगळं भोगायला लागते आहे. आता तुमचं काम आहे ना चौथ्या स्तंभाचं. तुम्ही त्याची ताकद जर मीडियाच्या माध्यमातून काही चॅनल्स तुमच्या प्रकारचे आहेत, आम्हाला ती चांगले आहेत. पण ज्याप्रमाणे चॅनल्स अधिकृतरित्याची मोठी चॅनल्स आहेत त्यांच्याकडून आम्हाला कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद नाही. ते लोक विचारायला येत आहेत किंवा नाही आमच्या बाबतीत काय कुठे निर्णय होतोय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तर हेच आहे ना, म्हणून बोलतो ना की लोकशाहीचा गळा घोटला जातोय. एखाद्या अपक्ष उमेदवारावर जरी ही परिस्थिती येत असेल तर मग लोकशाही संपुष्टात आली असं समजायला लागेल. तुम्हाला दिसतंय ना, हेच मला म्हणण्यापेक्षा तुम्हाला जे चौथ्या स्तंभाला जे दिसतंय ते निष्पक्षपणे चौथ्या स्तंभाने दाखवावं. आज तर आम्हाला खरं तर टॉनिक मिळालं. आज तुम्ही बघा सगळ्या महिला एवढा उत्साह त्यांच्यात निर्माण झालाय. आम्हाला वाटतं अजून आम्ही जोराने प्रचार करणार मशालचा. नाही, आम्ही खरं त्यांचा आशीर्वाद आम्ही घेऊन पुढे प्रचार चांगल्या आणखी प्रकारे करणार. आम्ही मोठ्या प्रमाणात करणार. आम्ही कानमंत्र नाही विजयी व्हा असं सांगून गेलेत. जनता आहे बरोबर, तुम्ही बघताय. आज आम्ही घरोघरी जातोय, सगळ्यांचे आशीर्वाद घेतोय. मतदार आम्हाला स्वतः घरात बोलवतात, आशीर्वाद देत आहेत. आणि आमचं असंच आम्ही प्रत्येक दिवशी, आज 4था दिवस आहे, प्रत्येक दिवशी आम्ही मतदारांपर्यंत जाऊन आमची जी कामं केलेली आहेत, अनिल पाटणकरांनी कामं केलेली आहेत, मी त्यांच्याबरोबर असायची, तीच कामं घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत.